नमस्कार. खूप दिवसांच्या मेहनतीनंतर आज आपण फॉरेक्समध्ये ट्रेडिंग करण्यासाठी अकाउंट ओपनिंगची पूर्ण प्रोसेस पाहणार आहे. एक स्टेप बाय स्टेप आपण सुरू करूयात. आपली लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर दिसते की मेल आयडी तुम्हाला तुमचा मेल आयडी टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड तयार करायचा आहे आणि हॅव अ पार्टनर कोड म्हणून एक बटन आहे. तिथे तुम्हाला क्लिक करून एंटर हेअरवरती क्लिक करून तुम्हाला आपला पार्टनर कोड टाकायचा आहे, जो की तुम्हाला कंपल्सरी आहे. जेणेकरून आपल्या अंडर तुमचं अकाउंट ओपन झालेलं आहे हे स्पष्ट होतं. आपला पार्टनर आयडी आहे MPV4M हा टाकून त्याच्या खाली एक बॉक्स आहे, त्याला टिक मार्क करा आणि रजिस्टर्ड करा. तो रजिस्टर्ड केल्यानंतर तुम्हाला एक एक मेल येईल. त्या मेलवरती जाऊन तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचं आहे. ते व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला लॉग इनवरती येऊन मेल आयडी आणि तुमचा पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. एवढं केलं की तुम्हाला एक 6 अंकी एक कोड मागितला जाईल, की जो कोड तुमच्या मेलवरती आलेला असेल. तो कोड टाकून तुम्हाला व्हेरिफाय कोड या बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमचा डॅशबोर्ड लॉग इन झालेला असेल. डॅशबोर्ड लॉग इन झाल्यानंतर वरच्या बाजूला व्हेरिफाय नाऊ या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे तुम्हाला. मोबाईल नंबर टाकून झाल्यावरती रिसीव्ह कोड या बटनावरती क्लिक करून तुम्हाला अजून एकदा तुमच्या मोबाईलवरती 6 अंकी कोड दिला जाईल. तो कोड टाकून तुम्हाला खाली दिलेल्या व्हेरिफाय बटनावरती क्लिक करायचं आहे. ते झालं की तुमचा सक्सेसफुल व्हेरिफाय मोबाईल नंबर असा मेसेज येईल. त्यानंतर दुसरं पेज ओपन होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला नाव टाकायचं आहे. तुम्ही तुमच्या वडिलांचं नाव टाकू शकता आणि नंतर लास्ट नेम तुमचं आडनाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ, तुमचा जो काही जन्मदिवस आहे त्याची तारीख टाकायची आहे आणि तारीख टाकून झाल्यानंतर कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही जिथे राहता तिथला तुम्हाला ॲड्रेस द्यायचा आहे. तो तुम्ही स्टेप बाय स्टेप ॲड्रेस पूर्ण भरू शकता. ॲड्रेस पूर्ण भरून झाल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर एक प्रश्नही दिला जाईल तुम्हाला इन्व्हेस्टर डिटेलसाठी. तिथे तुम्ही येस करा आणि कंटिन्यू करा. त्याच्यानंतर स्टार्ट व्हेरिफिकेशन म्हणून एक बटन आहे ब्लू कलरचं, त्यावरती क्लिक करा आणि इथे आपल्याला आपली आयडेंटिटी प्रूफ हा अपलोड करायचा आहे. त्याची विंडो ओपन झालेली. त्याच्यानंतर आपल्याला एक टिक मार्क बॉक्स आहे छोटासा. त्या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करून स्टार्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला 3 वेगवेगळे आयडी दिले जातात. तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्सचा वापर करून तुमचं आयडेंटिफिकेशन कन्फर्म करू शकता. इथे तुम्हाला अपलोड फाईलवरती क्लिक करून तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचं सक्सेस असा तुम्हाला मेसेज येईल. असा मेसेज आल्यानंतर तुम्हाला बॅक टू मेंबर्स एरिया या बटनावरती क्लिक करायचं आहे. ही झाली आपली रेग्युलर प्रोसेस आणि इथेच तुम्हाला वरती दिसत आहे व्हेरिफाय आयडेंटिफिकेशन. याचा अर्थ तुमचं अजून व्हेरिफिकेशन व्हायला वेळ आहे. साधारण ते 1 किंवा 2 तास, मॅक्झिमम 24 तासाच्या आत ते होऊन जातं. ही झाली आपली रेग्युलर प्रोसेस, जी आपले पार्टनर कोड यूज करून ओपन करतात अकाउंट. आता सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांनी आपलं पार्टनर कोड लिंक तर वापरली आहे, आपल्या लिंकवरून अकाउंट ओपन केले, पण अकाउंट ओपन करत असताना पार्टनर कोड वापरायचे विसरलेले आहेत. त्यांच्यासाठी इथून प्रोसेस सुरू होईल. त्यांना काय करायचं आहे, त्यांना ओपन ॲडिशनल अकाउंट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्या बटनावरती क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल आणि त्याच्यावरती तुम्हाला डायरेक्ट फक्त कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर ऑलरेडी सिलेक्टेड असेल स्टँडर्ड, ते तसंच ठेवून कंटिन्यू बटनावरती क्लिक करा. इथे मात्र तुम्हाला आता पार्टनर कोडचं ऑप्शन असेल, तिथं तुम्हाला कंपल्सरी आपला पार्टनर कोड टाकायचा आहे. तेव्हाच तुम्ही आपल्या अकाउंटच्या अंडर मॅप झालेला असता. आपला जो काही पार्टनर कोड आहे, तो तुम्हाला इथं फिल करायचा आहे. त्याच्यानंतर आपला जो कोड आहे, तो आहे MPV4M. हा कोड टाकून तुम्हाला कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर नवीन विंडोवरती तुम्हाला तुमचा ट्रेडिंगचा जो काही पासवर्ड आहे, जो तुम्ही मेल लॉग इन करताना जो काही ठेवला होता, तोही ठेवू शकता किंवा दुसरा एखादा हे तुम्ही पासवर्ड जनरेट करू शकता. काही अडचण नाही. तो तुम्ही पासवर्ड टाकायचा आणि कंप्लीट या बटनावरती क्लिक करायचं. या बटनावरती क्लिक केलं की तुमची प्रोसेस कंप्लीट झालेली असेल. तुमचं अकाउंट आपल्या अंडर मॅप झालेलं असेल. ही आहे साधी सिंपल प्रोसेस, ज्यांनी अकाउंट ओपन करताना आपला पार्टनर कोड वापरला नाही त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर इथे तुम्हाला दिसतंय मेटा ट्रेडर लॉग इन.
हा तुमचा आयडी असेल. त्याच्यानंतर प्लॅटफॉर्म MT5चा आणि शेवटी जो पहा तिसरा मेटाट्रेडर सर्व्हर एक्सएम ग्लोबल MT5 8 हा तुमचा एक सर्व्हर आहे. जेव्हा तुम्ही मेटाट्रेडर ह्या ॲप्लिकेशनवरती लॉग इन करणार, तेव्हा तुम्हाला जो काही तुमचा तिथं सर्व्हर आयडी दिसेल, तोच तुम्हाला सिलेक्ट करून मेटाट्रेडरवरती लॉग इन करायचं असतं. त्याच्यानंतर तुम्हाला गो टू मेंबर्स एरिया या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि तिथून तुम्ही तुमच्या डायरेक्ट डॅशबोर्डवरती रिडायरेक्ट होता. ओके. तुम्ही आता रिडायरेक्ट झालेला असाल. आता तुमच्याकडे ज्यांनी आपला पार्टनर कोड वापरला नाही, त्यांच्याकडे 2 अकाउंट आता ओपन झालेले असतील. आत्ताचा जो अकाउंट होता ते तुमच्या लक्षात ठेवायचा आहे की कोणता नंबर होता आणि जे पहिलं ओपन झालं होतं, त्या अकाउंटला आता आपल्याला डिलीट करायचं आहे. त्याच्यासाठी काय करायचं आहे, की तुमचं जे पहिलं अकाउंट होतं त्याच्या 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि शेवटी क्लोज अकाउंट असा तुम्हाला ऑप्शन मिळेल. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही पासवर्ड टाकला होता, तो पासवर्ड टाकायचा आहे आणि क्लोज अकाउंट या बटनावरती क्लिक करून अकाउंट क्लोज करायचं आहे. विदिन सेकंड तुमचं अकाउंट क्लोज केलं जाईल आणि तुम्हाला अकाउंट क्लोज केलं जायचा कन्फर्मेशन मेसेजसुद्धा मिळेल. ओके. त्याच्यानंतर इथे कॅन्सलचं बटन आहे, त्याच्यावरती तुम्ही क्लिक करू शकता किंवा रिडायरेक्टसुद्धा होऊन जाईल. ओके. आता तुमच्यापाशी एकच अकाउंट आहे, राईट? आता तुम्हाला याच्यामध्ये अमाउंट डिपॉझिट करायची आहे. तर ती कशी करणार तेही पाहून घेऊया. डिपॉझिट बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जोपर्यंत तुमचं अकाउंट व्हेरिफिकेशन होत नाही, तोपर्यंत तुम्हाला डिपॉझिट जमा करता येत नाही. कोणताही तुम्हाला UPI आयडीनुसार डिपॉझिट करता येत नाही. ओके. अकाउंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्ही UPI आयडीवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही किती रुपये अमाउंट डिपॉझिट करणार आहात, ती तुम्हाला अमाउंट डिपॉझिट टाकायची आहे. उदाहरणार्थ मी या अकाउंटमध्ये ₹10,000 डिपॉझिट करून दाखवणार आहे. तर मला ₹10,000 वरती ₹10,000 बोनस मिळणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही कितीही अमाउंट टाकू शकता. सुरुवातीला छोटीच अमाउंटने सुरुवात करा. ₹10,000 टाकून 10,000 वरचं तुम्हाला बोनस मिळेल आणि तुम्ही ₹20,000च्या ट्रेडिंग कॅपिटलने सुरुवात करू शकता. आता मी इथे ₹10,000 डिपॉझिट अमाउंट करत आहे. मला $112.79 मिळत आहेत. त्या बॉक्सवरती क्लिक करून डिपॉझिट या बटनावरती मी क्लिक करणार आहे. क्लिक केल्यानंतर कन्फर्म असं मेसेज आला असेल, त्याच्यावरती कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल आपल्यापुढे. एक QR कोड आपल्याला मिळेल. तो QR कोड आपण स्कॅन करून आपली अमाउंट आपल्याला पे करायची आहे आणि खूप महत्त्वाचं, जेव्हा आपण पेमेंट पे करतो त्याच्यानंतर आपल्याला एक UTR असा एक 12 अंकी एक नंबर असतो. तो नंबर आपल्याला फिल करायचा आहे. कंपल्सरी तो फिल करायचा आहे. तरच पेमेंट आहे ते कन्फर्म होतं त्या कंपनीला आणि मगच आपल्याला त्याचं जे काही आपण डिपॉझिट केलेलं आहे ते आपल्या अकाउंटला जमा होतं. तर जेव्हा तुम्ही फोनपे किंवा गुगल पे मधून करता तेव्हा UPI ट्रान्झॅक्शन आयडी असं त्याचं नाव आहे. त्याच्या खाली तुम्हाला 12 अंकी एक नंबर दिसतो. पूर्णपणे तो नंबर असेल. तो नंबर तुम्हाला इथे फिल करायचा आहे पेमेंट झाल्यानंतर आणि नंतर तुम्हाला कन्फर्म पेमेंटवरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही कन्फर्म पेमेंटवरती क्लिक करता तर काही सेकंद तुम्हाला तिथे थांबायचं आहे. कोणतेही बटन किंवा कोणतेही काहीही करायचं नाहीये. ते ऑटोमॅटिक सर्व प्रोसेस करून घेईल. ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट रिडायरेक्ट होऊन आपल्या डायरेक्ट डॅशबोर्डला कन्व्हर्ट होचाल. येस, तुम्हाला दिसतंय सक्सेसफुल डिपॉझिट रिक्वेस्ट. तुमचं डिपॉझिट तुमच्या अकाउंटला जमा झालेलं आहे. कधी-कधी आपले जे अमाउंट आहे ते डिपॉझिट व्हायला साधारण 15 ते 20 मिनिटाचा कधी-कधी कालावधी लागू शकतो. त्याच्यामुळे घाबरायचं काहीही कारण नाही. 10-15 मिनिटं पूर्णपणे वाट बघा आणि 10-15 मिनिटानंतर तुमच्या अकाउंटमध्ये तुमची जी काही रक्कम होती ती डिपॉझिट केलेली असेल. ओके. इथे दिसते तुम्हाला $112.79 जमा झालेले आहेत. पण मी म्हणलं होतं की तुम्हाला 100 जेवढे आपण अमाउंट डिपॉझिट करणार आहे, त्याच्या तेवढीच अमाउंट आपल्याला बोनसमधून मिळणार आहे. इथे पाहू शकता तुम्ही माझ्या अकाउंटमध्ये $219.19 जमा झालेले आहेत. म्हणजे माझी अमाउंट डबल झालेली आहे. दिसतंय तुम्हाला $219.19 डायरेक्ट डबल 100% बोनस मिळालेला आहे. जर आपल्या अकाउंटने ओपन केलं तरच तुम्हाला 100% बोनस दिला जातो. ओके. याच्यानंतर आता हे झालं आपलं डिपॉझिट. पण आता आपण ट्रेडिंग कुठून करणार? तर ट्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवरती एक्सएम 360 ट्रेडिंग असं नाव टाकायचं आहे आणि तुम्हाला तिथून ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ते ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. तुमचा मेल आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर तुम्हाला अजून एकदा 6 अंकी व्हेरिफिकेशन कोड मागेल, जो की तुमच्या मेलवर आलेला असेल. तो कोड टाकून तुम्हाला व्हेरिफाय करायचा आहे आणि तुम्ही तुमचा डॅशबोर्ड लॉग इन करून पाहू शकता. तो तुम्हाला ओपन झालेला असेल. तो ओपन झाल्यानंतर
तुम्हाला तुमच्या अकाउंटला $219.19 जमा झालेले दिसतील, जे की आपण $112 जमा केले होते. आपली अमाउंट आपल्याकडे आता दुप्पट आहे. त्याच्यामुळे आपण मोठ्या ट्रेडिंग कॅपिटलनेही ट्रेडिंग करू शकतो. इथून तुम्ही सहज बाय आणि सेल याचाही वापर करून तुम्ही ट्रेडिंग करू शकता. हे झालं आपलं एक्सएमचं ॲप्लिकेशन. इथे तुम्हाला वरती दिसतंय बाय आणि सेल. बायवरती बटन दाबले की बाय होईल, सेलवरचं बटन दाबले की सेल होईल. ओके. त्याच्यानंतर आपण आता पाहणार आहोत की इथे तुम्हाला दिसतंय अकाउंट इन्फॉर्मेशनमध्ये काही खाली जो सर्व्हर दिसतोय तुमचा, तो सर्व्हर म्हणजे तो तुम्हाला MT5 मध्ये लॉग इन करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. तोच तुम्हाला टाकून तुमचं अकाउंट लॉग इन करायचं असतं. ओके. आपण तेही पाहणार आहोत. आणि वरती आहे तुमचा अकाउंट आयडी. तो लॉग इन करताना तुम्हाला अकाउंट आयडी कंपल्सरी लागतो. ओके. मेटा 5 हे ॲप्लिकेशन आपण ओपन केलं की वर सर्च बॉक्स आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सिम ग्लोबल हे नाव सर्च करायचं आहे. 1 नंबरलाच येईल. क्लिक करायचं. त्याच्यानंतर खाली तुम्हाला लॉग इन दिसतंय, त्याच्याखाली पासवर्ड दिसतोय आणि त्याच्याखाली सर्व्हर दिसतोय. जो मी तुम्हाला सांगितलं होतं की सर्व्हर खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या अकाउंटमध्ये जो काही सर्व्हर दिसतोय, तोच सर्व्हर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. आता माझ्यामध्ये MT5 8 असा सर्व्हर दिसत होता, म्हणून मी MT5 8 सिलेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर मी माझा लॉगिन आयडी टाइप करत आहे. लॉगिन आयडी मी टाइप केला. त्याच्यानंतर जो काही माझा पासवर्ड असेल, तो मी पासवर्डसुद्धा टाइप करणार आहे. आणि ह्या दोन्ही प्रोसेस झाल्यानंतर मला फक्त कीबोर्डवरती ब्लू कलरचं बटन दिसतंय किंवा लॉग इनचं बटन दिसत असेल, ते टाकून मी लॉग इन बटनावरती क्लिक करणार आहे. हे जसं मी लॉग इन करेल, तसं माझ्यासमोर माझं नाव दिसेल आणि मी किती रुपये ओरिजिनल डिपॉझिट केले होते ते दिसतील. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ट्रेडवरती क्लिक करता, तेव्हा तुमची टोटल कॅपिटल किती आहे तेही दिसेल. तुम्हाला दिसतंय हिस्ट्रीवरती पण दिसतंय की तुम्ही डिपॉझिट केली होती आणि तुमच्या अकाउंटला बॅलन्समध्ये $219.19 आहेत. म्हणजे आपले 100% बोनस आपल्याला इथं दिसत आहे. याच्यावरती कोणत्याही तुम्ही पेअरवरती क्लिक करून बाय आणि सेल करू शकता. इथेच तुम्हाला चार्टही पाहायला मिळतो. ओके. इथपर्यंत कोणाला काही अडचण नसावी. जर कोणाला काही अडचण असेल, तर आपली डिस्क्रिप्शनमध्ये आपला WhatsApp नंबर आहे, आपला Telegramचा आयडी आहे. तिथे तुम्ही WhatsApp करून किंवा Telegram करून तुमचे डाऊट विचारू शकता. धन्यवाद. बाय बाय फॉर नाऊ.